मानले पाहिजे, धन्यवाद देखील दिले पाहिजेत। या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय श्री करीर अध्यक्ष शेखर गायकवाड, फुलकुंडवार राजेंद्र भोसले, अविनाश धर्माधिकारी, सुनील महाजन, किरण कुलकर्णी, विश्वास पाटील, अन्य आपण सर्व जाणकार गुढीजन मित्र हो आणि ज्यांची चित्र आणि कलावरच्या दालनामध्ये ठेवलेली आहे ते सर्व अधिकारी मित्र हो। खरं तर आधीच्या वक्त्यांनी असा उल्लेख केला की इथे जे काही पाहायला मिळतं ते प्रत्यक्षामध्ये कुठेच बघायला मिळत नाही आणि त्याचा उपयोग लेखकाने केला पाहिजे। मी नेहमी असं म्हणत आलेलो आहे की जीवनाकडे बघण्याची सगळ्यात जवळची खिडकी म्हणजे हे शासकीय नोकरी असते। त्या निमित्ताने हा प्रत्येक माणूस आपल्याला बघायला मिळतो। एखादा अर्ज आपल्यासमोर आला, ती एखादी लघुकथा असते आणि एखादी संचिका, एखादी फाईल बनते, तेव्हा ती एखादी कादंबरी, लघुकादंबरी होऊ शकते, कारण त्यामध्ये वेदना लपलेल्या असतात त्या माणसाच्या, त्याचे दुःख लपलेलं असतं आणि ते आपल्याला कसं दूर करता येईल, त्याचा परिहार कसा करता येईल हे बघण्याची जबाबदारी ज्या त्या अधिकाऱ्याची असू शकते। अशा अर्थाने आपण जर या कामाकडे बघायला लागलो तर आपल्या निश्चितच काही काम आपण कल्याणकारी काम करू शकतो असा त्याचा अर्थ होऊ शकतो। त्या दृष्टीने प्रयत्न करावा म्हणून आधीच्या वक्त्यांनी आपल्याला सांगितलंच होतं। मला स्वतःला असं वाटतं की आपल्यापैकी इथे जमलेला प्रत्येकजण उत्तम अशा प्रकारचं पुस्तक लिहू शकेल। त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक लेखक लपलेला आहे, त्याने तो जपलेला आहे। जसं आता फुलकुंडवार म्हणाले की आमच्यावर काही बंधनं असतात, त्याबद्दल आपण सविस्तर बोलूच, कारण आव्हानं कोणती आहेत, अडचणी कोणत्या आहेत त्याच्याबद्दल एक परिसंवाद आहेच पुढे, त्यामुळे त्याचं विशेष असं विश्लेषण आपल्याला करता येईल। परंतु अडचणी जरूर असतात, बंधनं जरूर असतात, पण तरी देखील जे काही सांगायचं आहे ते केव्हाही सांगता येतं या नक्की स्वरूपामध्ये आणि ते सांगितलं गेलं पाहिजे। जर आपल्याला विचारलं की तुम्हाला जो एखादा थरारक अनुभव असेल आणि तो तुम्हाला मांडता येत असेल का, तो मांडावा, तर आपण मांडायला लागाल, आठवण आपल्याला यायला लागेल आणि त्याप्रमाणे जर तुम्ही मांडायला लागाल तर असं लक्षात येईल की विशेष असं काहीतरी सांगण्यासारखं आपल्याकडे आहे। एखादा भूकंप असतो जो सर्वसामान्य माणसाने बघितलेला नाही आहे, तिथे तुम्हाला काम करायला मिळालेलं आहे। स्थलांतराचे प्रश्न असतील, त्यानंतर दुष्काळाचे प्रश्न असतील, जनावरांचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, याबद्दल जेव्हा तो स्थानिक, तो अधिकारी त्या ठिकाणी काम करतो त्यावेळेला त्याला जे आलेले अनुभव असतात ते अतिशय थरारक असतात, जीवनाच्या खूप जवळचे असतात, अंगावर रोमांच उभे करणारे असतात, आव्हानात्मक असतात आणि त्याबद्दल जर तो लिहायला लागला तर निश्चितचपणे त्याच्याकडून एक चांगलं लिखाण होईल, एखादी चांगली कथा होईल, एखादं चांगलं पुस्तक होऊ शकेल। म्हणून आधीचे वक्ते म्हणाले की अनेकांनी लेखणी त्या वेळेला हाती घेतली नाही, ही खरं तर खंत आहे। प्रत्येकाने जर लिहायला जर सांगितलं आणि प्रत्येकाला सांगितलं आपल्यापैकी, तर आपण प्रत्येकजण उत्तम पुस्तक लिहू शकाल, हे जे मी विधान करतो यामध्ये अतिशयोक्ती नाही आहे या अर्थाने। त्यामुळे हा जो काही शासकीय अधिकारी आहे आणि त्याची परंपरा जर आपण बघितली तर ती प्राचीन म्हणजे आधीच्या ब्रिटिश त्या काळखंडातून आत्तापर्यंत येता आपल्याला मोठी अशी यादी काढावी लागेल। तत्कालीन अधिकारी जे होते ते अर्थातच व्यासंगी होते, अभ्यासू होते, काम करत असताना त्यांनी आर्किओलॉजी वगैरे या सगळ्या गोष्टीचं फाउंडेशन्स त्यांनी निर्माण केलेलं आहे आपल्याकडे, ज्याच्या आधारे आपण आज पुढे चाललेलो आहोत। तो जो काही एक काळ होता आणि मग सेतू महादेव पगडी ज्यांची स्वाक्षरी मिळवण्यासाठी मी बरेच स्वतः प्रयत्न केले होते शोधून काढण्यासाठी, कारण ते औरंगाबादचे कलेक्टर होते, ते इकडून राज्य खालसा झाल्यानंतर इकडे आले तेव्हापासूनची जी सगळी मंडळी आहेत की ज्यांनी या साहित्याला योगदान दिलं आहे, जीवनाला योगदान दिले, प्रशासनामध्ये योगदान दिलेलं आहे, अशा अनेक अधिकाऱ्यांची आपल्याला आठवण करता येईल, ज्याची यादी आपण नंतर बघूयात। परंतु या लोकांनी जे काही काम केलेलं आहे ते जर लक्षात घेतलं तर त्यांच्यावर देखील बंधनं होती, परंतु बंधनं असताना देखील त्यांनी विलक्षण अशा प्रकारचं काम करून ठेवलेलं आहे। त्यामुळे ही परंपरा लक्षात घेता ती क्षीण असेल परंतु ती सातत्यपूर्ण होती हे आपल्याला लक्षात येईल आणि अशा मोठ्या व्यक्तींच्या कारकिर्दीची आठवण करत आपण पुढे जर गेलो तर मला वाटतं प्रत्येकाच्या हातून काही ना काहीतरी क्रिएटिव्ह काम होऊ शकेल, यात मला स्वतःला शंका वाटत नाही। हा जो काही इथे उपक्रम आपण सुरू केलेला आहे आणि जसं हे राजेंद्र म्हणाले की पुढील वर्षी देखील ते करायचं आहे, किंवा विलास धर्माधिकारी म्हणाले की आम्हाला इन्व्हॉल्व करा, आम्ही आणखीन मोठ्या प्रमाणात करूयात, तेव्हा पुढील वर्षी आणि त्याच्याही पुढील वर्षी आपल्याला सतत जर साहित्य संमेलन अशा पद्धतीने जर घेता आली तर मला वाटतं त्याचं स्वरूप वाढेल, त्याची व्याप्ती वाढेल, त्याचं वर्तुळ आपण वाढवू शकू, आणखीन विशेष अनुभव त्याच्यामध्ये आपण घेऊ शकू, अनेकांना त्याच्यामध्ये समाविष्ट करता येईल
आणि समाजाशी आपल्याला संवाद करता येईल. समाजापासून जर हा अधिकारी तुटत असेल, समाजाला त्याच्याबद्दलचे गैरसमज निर्माण होत असतील, समाजाला वाटत असेल की हा दूरस्थ आहे, परस्थ आहे, हा आपला नाही आहे, असं जर वाटत असेल तर समाजाशी संवाद करण्याचं एक माध्यम होऊ शकेल असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळे हा जो काही उपक्रम या ठिकाणी करण्यात आला, महापालिका आणि संवाद यांनी एकत्र येऊन या ठिकाणी जे काम केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने मी धन्यवाद देतो. बाकीचे जे काही मला बोलायचं ते आपण